श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। एका तरुणावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याची घटना देवळाली गावातील गांधीधाम परिसरात 2 दिवसांपूर्वी मध्यरात्री घडली। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात 3 संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की ऋतिक पारचे आणि संशयित राहुल निकम किशोर उर्फ किशा निकम यांच्यात वर्षापूर्वी कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता आणि त्याच वादातून घटना घडल्याचं प्राथमिक तपासात बुधवारी रात्री 12:30च्या सुमारास ऋतिक घरासमोर उभा असताना संशयित राहुल आणि त्याचा भाऊ एक अनोळखी साथीदार दुचाकीवरून तिथे आले। त्याने ऋतिक याच्याशी वाद घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। वाचून असतानाच एका संशयिताने कमरेला लावलेला गावठी कट्टा काढून ऋतिक याच्या दिशेने रोखला। धोका लक्षात येताच ऋतिकाने तिथून पळ काढला। याच वेळी संशयिताने त्याच्या दिशेने गोळी झाडल्याचा आरोप फिर्यादी ऋतिक पार यांनी केलाय। घटनेचा पुढील तपास उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस करत आहेत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण कुलते, नाशिक रोड।